आता आपण नेक्स्ट घेणार आहोत बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन कोलॅबोरेशन विथ L&T. सो GD गोयंका युनिव्हर्सिटीमध्ये जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांना असं ट्रेन केलं जातं की ज्या पण मॉडर्न फॅसिलिटीज आणि मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चरचे जे नीड्स आहेत ॲज वेल ॲज फॉर अ सिव्हिल इंजिनियर टू बी अ स्मार्ट अँड क्रिस्प इंजिनियर, हे युनिव्हर्सिटी असे मॉडर्न स्मार्ट इंजिनियर्सला तयार करतं. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये मोठमोठ्या कंपनीज येतात, ज्याच्यामध्ये L&T तर कोलॅबोरेशनमध्ये आहेच, त्याच्यासोबतच DLF, टाटाचे ग्रुप, गोदरेज, इमार आणि अशाच वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीज येतात. सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपचं ॲव्हरेज पॅकेज अराउंड 10 lakhचं आहे आणि हायेस्ट पॅकेज अराउंड 50+ lakhचं आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असं काय स्पेशल आपलं हे कॉलेज देतं हे पुढे आता आपण जाणून घेऊया. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्मार्ट सिटी प्लॅनिंग ही आजकालच्या घडीला खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासोबतच काही लोक जे CSATसाठी किंवा सिव्हिल सर्व्हिसेससाठी जे अप्लाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲडव्हान्स्ड कोटा रिझर्व्ड असतो. सो त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एक राऊंड डेव्हलपमेंट ऑफ अ स्टुडंट, ज्याच्यामध्ये स्मार्टनेस, द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज वेल ॲज द डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी या काही की फॅक्टर्स आहेत. आणि सोबतच ज्या लोकांना सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगची ही जी ब्रांच आहे ती खूप बेस्ट ब्रांच आहे. सो सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर बघत असाल तर GD गोयंका युनिव्हर्सिटी हे मात्र नक्कीच लक्षात ठेवा. ॲज वेल ॲज सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी फॉरेन एक्सचेंज प्रोग्राममध्ये मोठमोठ्या कंपनीज आणि मोठमोठे देशातले युनिव्हर्सिटीज जसं की USA, UK, लंडन, मलेशिया, फ्रान्स अशाच मोठमोठ्या देशांमध्ये जायची संधी मात्र नक्कीच मिळेल, ते पण काहीही एक्स्ट्रा फीस पे न करता. तर अजून माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा.